ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। राज्यातील जिल्हा परिषदेच्या निवडणुका बॅलेट पेपरवर घ्याव्यात, माजी मंत्री के.सी. पाडवींची मागणी। कर्नाटक राज्याचे निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्याचा निर्णय घेतला आहे। यामुळे राज्यात होणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका देखील बॅलेट पेपरवर घेण्यात याव्यात, अशी मागणी काँग्रेसचे माजी मंत्री ॲडव्होकेट के.सी. पाडवी यांनी केली आहे। आम्ही मागणी करू बॅलेट पेपरवर कर्नाटक राज्यात जे काय सुरू झालंय ते आदर्श राहील। जे काय होईल ते कोणत्या पार्टीला किती मतं मिळतात ते बॅलेटवर स्पष्टपणे वेळ जातो, परंतु त्याच्यावर छेडछाड केला जात नाही, लोकांच्या हातात असतं लोकांना। आणि आता तर एवढं भयानक चाललेलं आहे की तुम्ही मतदान केल्यावर सुद्धा त्याच्या हातात जी शाई लावलेली ती सुद्धा पुसून लगेच परत मतदान काय किती वेळा मतदान करणार। आणि मग तुम्ही लोकशाही अरे एक सांगलीकडचं कुठेतरी एक व्यक्तीने जी मागणी केली ती खरं आहे की तुम्ही आता सगळ्या निवडणुकांचा लिलाव लावा, गुंड येतील, दादागिरी करणारे ते पैसेवाले येतील, त्यांना विकून द्या आणि जो पैसा येईल त्या पैशांना लोकांना वाटून टाका। हे जे त्याचं म्हणणं आहे त्याला रास्त मागणी आणि देशात काही राहणार नाही, म्हणून कंपल्सरी बॅलेट पेपरवरच मतदान व्हावं ही मागणी देशभर झाली पाहिजे। त्या मागणीसाठी खरं पब्लिकने सुद्धा उठाव केला पाहिजे असं मला स्वतःला वाटतं। आपण चांगला प्रश्न विचारला, धन्यवाद।